सर्व खाली बसून घ्या, भजन फार गमतीने होणार आहे आता। सगळेजण बसून घ्या आणि जसं त्याने सांगलं तसंच ऐका। आता सर्व इंद्रियाचं कानच करून ऐका। विषय आहे श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती। आता मामाना म्हणलं बोलण्यात लय येळ चला, तेवढं काय मी भारावर चिंध्या बांधणार नाही तुमच्या समोर। जेवढं लागते तेवढंच मापाचंच। आपल्याला घ्यायच्या 1 किलो तुम्ही द्यायला फुकट 5 किलो, हे कुठला न्याय होईल तुम्हाला? गिराईक मागायला 1 किलो द्यावं, 1 किलो द्या, हे भरलेलं एकाला तिकडं सावडून एक ना धडण भारावरची द्यावत आहे। तुमचे डोळे कवा उघडलेत जेव्हा मी तुम्हाला होऊन प्रमाण मागलो की नाही, तेव्हा तुमचे डोळे उघडले। तुम्हाला आधी सुधारलं नाही, तुम्हाला वाटायला मी धोतर नेसून शाना झालो। तुम्हाला डोळे उघडाय लावणारा मी पक्का हो, हे लक्षात घ्या, विसरू नका। आता प्रमाण श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती। कीर्तन भक्तीनं कोणाचा उद्धार झालाय, श्रवण भक्तीनं कोणाचा उद्धार झालाय तिने सांगलेत। ठीक आहे, आता मला उचलायची आहे बाजू, 1 वाटणी मला उचलायची आहे, राहिलेली वाटणी त्याला किती पिको त्याच्या नशिबानं, तेवढ्यात मात्र समाधानी मानावं लागते बरं। आता झाले भाऊ हिशे, 2 वाटण्या झाल्यात। 1 भाऊ उचलणार आहे श्रवण भक्ती आणि 1 भाऊ उचलणार आहे कीर्तन भक्ती। आता माझ्या मते विषय उचललो मी, बाजू उचललो मामा। माझ्या मते कीर्तन भक्तीपेक्षा श्रवण भक्तीची फार महत्वाची आहे। कीर्तन भक्तीपेक्षा श्रवण भक्ती फार महत्वाची आहे असं मला वाटते। आणि आतापासून भजन मोर्चेपर्यंत श्रवण भक्ती माझी बाजू आहे। त्या श्रवण भक्तीमध्ये तुमचं जर 1 पाऊल अलीकडे आलं तर ते पाऊल तुमचं कट करण्यात येईल, कट। उग हरण मारू मारू गाडीला दाब आहे बघायला। अहो तुमचं ब्रेक लागणार हो, एकदा तुम्ही बिरकावर पाय ठेवायचं बघा आधी। हे काय गाडी बिना बिरकाची नव, ही गाडी चांगल्या ना लई पाणी पाजून आलेली होय। तुम्हालाही माहित आहे, तुम्ही बी एक बार झटका घेऊन बघले हा म्हणालो।
आता तेवढ्या तेरी मेरीला आल्यावर मी तर काहीच बोलला म्हणालेत की आणि प्रत्येक एक गोष्ट बोलल्याशिवाय राही ना झाली बघा हे कोणता न्याय होय हे कोणता धंदा होय बोलला म्हणायचं जसं काय आता हे गाय धुऱ्याच्या करला सोडलं की वावरात जायच ना आणि गेल्याशिवाय काय राहीच ना इतकी वडाळ गाय आहे अशा वडाळ गाईला काय करतात माहिती आहे पाय कुट्टी घालून धोंडे घालून माळाला चरितात धुऱ्याच्या कडावर हे धुऱ्याच्या कडावर गुन्हा चरायची न म्हणून हिला काय करावं लागते पाय कुट्टी रठ्ठावून बांधून खरबाला होय तवा हे वाटावर गुन्हा चरते भाऊ लय धनी पक्का आहे म्हणते मग हिनं बघू कीर्तन भक्तीनं कोणाकोणाचा उद्धार झालाय श्रवण भक्तीनं कोणाकोणाचा उद्धार झालाय एका ठिकाणी महाराज आता बाजू उचलत असताना बाजू उचलताना सुद्धा एक प्रमाण द्यावं लागते आता प्रमाण आहे सद्गुरु नामाई गीता कानी लिहून घ्या प्रमाण तुमच्या कामाला येते पुढे चालू आणि तुम्हाला ते भांडवळासारखी एक लय सवय बोलायला बोलता आणि ते शब्द धरून म्हणलं नाही 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 मी म्हणलो नाही ते एक बार किशोरला जमना म्हणल चुकलो म्हणील 5 उठबशा काढील एवढी का आणून घ्यायची म्हणालो उगाच उठबशा काढायची काय गरज आहे काय मुळामध्ये चुकायचीच गरज नाही आपल्याला तुम्ही वक्ते जर चुकून उठबशा काढतो म्हणलं तर ते श्रोत्याने कसं करावं आता वक्त्यानं 5 काढल्यावर श्रोत्याला नक्कीच 10 काढावं लागतील की नाही आता बरोबर तुमच्या ध्यानात बसाले बघा भजन आता बसाले तुमच्या डोसक्यात वक्ता होय शाना सुरता माणूस म्हणून आपल्याला उभं केलंय आता शाना सुरता 5 काढल्यावर त्याचं ऐकणाऱ्यानं किती काढावं लागतील हे धंदे बंद करा हे शाळा बंद करा आणि हे शाळा तिकडं कोणाही पशी करा दरेगाववाडीच्या अंमलपाशी हे शाळा जमना नावातच अमोल आहे मधात बघल्यावर तर लई अमोल उग वरल्याच रंगाला एवढं तुम्ही हे कराल्या मधला रंग बघल्याच नाही ते आपल्याला रंग दाखवायचा नाही ती येळ आपल्यावर येऊ देऊ नवं त्यासाठी संयमीनं भजन आहे विषयानं भजन आहे विषय ठेवत असताना सोयरो मी फक्त त्याला प्रमाण मागले आता यायचे टावरच बंद झाले यायचा मोबाईलच घ्यावा लागते इथं टावरच कोणतं येते गावातला एक माणूसच धरावं लागते टावर यायसाठी किती तुमच्या मोबाईलला टावर येते किती जागी टावर आलं नाही किती जागी मोबाईल सोडून आल्या किती जागी बिना मोबाईलचं घरला वापस आल्या तेही मला माहित आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपलं कोरडं पाषाण इमानदार ना आता घ्या मोबाईल कोण घ्या रे मोबाईल घ्या त्याचा मोबाईल घ्या घ्या की
तुम्हाला वाटत असल मी लय पक्क्या गुरुचा आहो, हे काय चेला खरं कच्च्या गुरुचा नाव माय. छातीवर हात ठेवून सांगाला नाही. हे मोबाईल वर म्हणा मी चॅटिंग करायला म्हणून कोणाला तरी तिकडून ते मला प्रमाण यादीत म्हण आणि मग मी बोलणार आहो म्हणून. तुमच्यासारखं शिकवायला काय म्हणालो हा. उगा मी हातावर घ्यालो, तुम्ही उरावर बसतो बोला की नाही. अहो तुम्ही 5 फूट पलीकडूनच राहता हो, अलीकडे येईना. उगा मी तुम्हाला येऊ द्याला ते येळ आणून घेऊ नका. आणि तुमच्या हाताने जर आणून घेतो म्हणशाल तर मग आता बघा तुमची मर्जी. होय बाबा, एखादा माणूस जर उभं टाकून शांतपणानं बोलत असल आणि समोरचा माणूस जर काच्या खोच्या भलाय काच्या खोच्या खवा लागतील की नाही, नाही तर हे गांडू आहे म्हणून म्हणतील की नाही. तुम्हीच म्हणता हे काय गांडू आहे म्हणता की नाही. जशाच तसं उत्तर दिलं जाईल, एकही शब्द कमी पडणार नाही, एकही प्रमाण कमी पडणार नाही. तुमच्यापेक्षा एक तरी प्रमाण आगाव देऊन भजन म्हणतो. तुम्हाला काय येते, किती येते, कुठपर्यंत येते, तुमचं कुठपर्यंत आहे बघू. तर सोक्ष मोक्षच लावू तिथं. आपल्याला एवढं बोलायचं पद म्हणून गवळण म्हणायचं. 2 झाल्या पाहिजे आपल्या ह्याच्यात. दुसरी गोष्ट आपण ऐकली, कोण्या संतानं सांगले विषयाला प्रमाण द्यावं लागते. बरोबर आहे. कोण्या शास्त्रानं सांगले विषय ठेवत असताना प्रमाण द्यावं लागते. तुमचा पहिला गुरु कोण होय की मला काय माहित नाही, पण ज्याला आता गुरु म्हणून केल्या की नाही त्याला विचारा. पहिलं प्रमाण तुम्ही विषय ठेवत असताना देत गेल्या की देत गेल्या नाही म्हणून विचारा त्याला फोन करून. आता फोन लावून विचारावं. मग पहिलं जर प्रमाण तुमचे आता केलेले गुरु जर देत गेले असतील आणि तुम्ही जर आता लयशाने होऊन येऊन प्रमाण द्यायची गरज नाही म्हणत असाल तर पहिलं तुम्ही ज्या गुरुचं ऐकून प्रमाण देत गेले ते बेकूफ होतं की आता तुम्ही प्रमाण देऊ नवं म्हणाल्या, विषय तसाच ठेवा म्हणाल्या. काय हे चांगलं पण म्हणजे पहिलं केलेले वाया गेले का आता करालेले आपण शाने झाले हे आपल्याला म्हणायचं आहे. प्रमाण विषयाला लागते 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 लागते. ते खेळ तिकडं करायचं, आपल्यापाशी नाही बिना प्रमाणाचा. आता प्रत्येक गोष्ट सांगल्याशिवाय गावाच्या बाहेर जाईना म्हण. टाळ, पकवाज, पेटी सगळं हे तुमचे ते टाळ सप्त्याच्या कमिटीला देऊन जातात म्हण. कुलूप लावून येईनच हातानं. काय आवनीत म्हणाव काय नाही. बरं एवढी येळ आणून घ्यायची का म्हणालो. एवढी येळ कशाने आणून घेऊ, हातानं फुकट होईल. तुम्हाला तुम्ही ज्या विषयावर बोलल्या त्या विषयावर माझी एक शंका आहे की बाबा हे 3 गुण सुद्धा लागलेत. मग कुठं लागले, कसे लागले, कशानं धुतल्या जातात, कशानं याचं कार्य काय आहे त्याच्यावर शंका आहे. हे प्रश्न नव्हे. तुम्ही म्हणल्या चोर या जीवाच्या पाठीमागे लागले, मग मी म्हणलो चोरच नुसते चोर लागले नाही, याला 3 गुण सुद्धा लागले. मग ते 3 गुण कसे लागले, कुठं लागले, त्याला कसे धुतात ही एक माझी शंका होती. पाटील तुम्हाला शंकेचं निरसन करता येईना, तुम्ही माझ्या प्रश्नाचं तर निरसन करू शकत नाही.
मी प्रश्न ठेवत नाही, का ठेवत नाही ते माझं मलाच माहित आहे. येईच ना काय तर काय ठेवून फायदा आहे? प्रश्न ठेवल्यावर येईच ना. आज मला ना प्रश्न ठेवला आज. आपल्याला फार सुंदर असं भजन द्यायचं आहे. 60-70 किलोमीटरवरून आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे. असं उगा झोपेतून उठून बरगळ्यासारखं काही बोलू नका, येड्यासारखं. काहीतरी त्याला थोडा मर्यादा असा. बोलायचं मी काहीच बोलणार झालो म्हणायचं. जसं काय एखादी पतिव्रता बाई तेवढ्या पार लांबवर मी जाणार नाही. तुमचे डोळे आता तरी उघडू द्या. मी घेतलो श्रवण भक्ती करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव हात जोडून तिष्ठतात म्हण आणि सद्गुरूला म्हणतात म्हण, देवा मला श्रवण भक्ती घडू दे तुझ्या मुखातून. त्याचं प्रमाण होय. काय होय प्रमाण? सद्गुरूचे नाम ऐकता त्यानी यम काळकापती दोन्ही ब्रह्मा विष्णू महेश तिनी हात जोडून तिष्ठती, हात जोडून तिष्ठती. हात जोडून तिष्ठा येत. हे सद्गुरु देवा, हे श्रवण भक्तीचा माझं ठेवा दाखवा, हे माझं श्रवण भक्ती घडू द्या. अशा प्रकारचं तिन्ही देव असणारे. आता या तिन्ही देवाकडे काही ज्ञान कमी होतं? याच्या शक्त्या कमी होत्या? एवढी शक्ती असून सुद्धा ज्या त्रिभुवनातल्या तिन्ही देवांना म्हणावं लागते की बाबा सद्गुरु देवा मला श्रवण भक्ती घडू द्या. आणि ते श्रवण भक्ती घडल्यावर काय होते तर माझ्या जीवाचं हित होते. म्हणून या जीवाचं हित करण्यासाठीच तो भगवंत आलाय. निर्गुणाचा सगुण झाला भक्ता कारण निज नामाचे संदूक उघडले आम्हा काय ऊन. याच ऊन लागणार झालंय आपल्याला. म्हणून तो भगवंत कसा आला, या जीवाला कसा कसा तारून नेतो, या पदाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे. सडातून घ्या. कर्मभूमी मध्ये कैवल्याचा आज सूर्य उगवला. कर्मभूमी मध्ये कैवल्याचा आज सूर्य उगवला. चला रे सख्यानो उठा रे सख्यानो उठा उठा
कर्मभूमीच्या भोगभूमीच्या अंतराळयाच्या दैवता कर्मभूमीच्या भोगभूमीच्या अंतरालयाच्या सगळ्या दैवता या नामाने या अवताराने उधरलेले आहेत म्हणून कर्मभूमीच्या भोगभूमीच्या अंतरालयाच्या दैवता हरी हरी बोलो माती प्रतापी हरी हरी बोलो माती प्रतापी स्वरूपाला चला रे सख्यानो उठा रे सख्यानो उठा उठा शिवहास अमोल सूर्यवंशी बरोबर राहणार म्हणजे धानोरेकर यायचे वांगेच केलेले हात कोणी विचारणार झाले यायच्या वांग्याला हे आपला माल चांगला आहे बोलू बोलू लोक पैसे घ्यायचे ये ना मागू मागू घ्यायला तरी लोक पैसे देणार माल डुप्लिकेट आहे कोण बोली आपलं वांग चांगलं आहे वांगेवाले मामा इकडे या यायनं बक्कळ गाळा भरून आणलाय मोठा चक भोकाडच पडले ते अवतार या जीवासाठी आला म्हणून महाराज काय म्हणतात चला रे सख्यानो कुठं चला उठा रे सख्यानो चला रे सख्यानो उठा रे सख्यानो काय करू उठा उठा पाहू त्याला उठा उठा
ओवी नामदेव दुगाने राहणार मोजे बोरी यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाची सहप्रम भेट पाठवली आहे. पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. स्वर्ग वैकुंठ कैलासी आठव्या अवतारी जन्म झाला ग राधे माझा मथुरी ही गवळून झाली पाहिजे. आता मला तर काही पाठ नाही बरं पुढच्या पाऱ्यात होईल. पण आमच्या मामाकडून एक फार महत्वाची सूचना आली बरं. माहीत सूर्य काही करा मत असला किडीला माल तुम्हाला आणलो का गडे नाही. आता काय करा कोणी घेईना गेलं की घ्यावं लागते. कवा 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 चांगले वांगे संपल्यावर किडीलाची गरज पडते. चांगला माल खतम झाला मग मात्र ह्या मालावर यावं लागते. बघा इलाजच नाही. काहीतरी भोकाडपणीला कापून बाजूला टाकून निवडून त्याच्यातलं काही थोडं थोडं कात्र त्याचं शिलून. आता अजून पुढी नाही बोलायच्या. जाळे जाळे ध्यानात ठेवा तुम्ही. ते जाळ्याची फार मोठी चाळे आत यायच्या. हा यांच्याकडून 21 रुपयाची भेट आलेली आहे. आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. स्वर्ग वैकुंठ कैलासी आमचा पकवाज मास्तर टाळ मारण्यास थोडस 88 ऋषीमुनी आले. बघा ही अवतार आल्यावर सगळे ऋषी मिळून त्या बद्रिका आश्रमावर आले आणि काय करायचे या पदाचा भावार्थ लक्षात घ्या. 88 ऋषीमुनी आले.
पाहण्यासाठी आले देवाला. मग ते ऋषी जर फुलं वाहत असतील मग आपल्याला जाऊन त्याला पाहायला काय अडचण आहे. चला रे सख्यानो, सगळेजण उठा आणि मनात अंतरीचा जो देव आहे, जो भगवंत आहे, जो मालक आहे, त्याला पाहण्यासाठी जाऊ. काय करू? चला रे सख्यानो, उठा रे सख्यानो, उठा उठा क्षीरसागरी शेषशाही आणि अष्टभैरवासहित हे सुद्धा दैवत त्या ठिकाणी आलेत भगवंताचं रूप पाहण्यासाठी. म्हणून हा कवी करता काय म्हणतो? क्षीरसागरी शेषशाही अष्टभैरवासहित तेजस्वीमान रूप आमचं भगवंत प्रभूचं अवतरलं या जीवाच्या उद्धारासाठी. असलं रूप कधी मी बघलो नाही गड्या. म्हणून कोण म्हणाला? भक्त म्हणाला. रूपा
ज्ञान भक्ती वैराग्याचा संगीत घेऊन ज्ञान भक्ती वैराग्याचा संगीत घेऊन ज्ञान भक्ती वैराग्याचा संगीत घेऊन निर्नामाचे कपट उघडले भक्ताकारांना थोड़ रूप हसले नाही देखले रूप हसले नाही देखले नाही डोळा चला रे सख्यानो उठा रे सख्यानो उठा उठा पाहू जरा अरे सख्यानो अरे सख्यानो उठा उठा पाहू जरा किती मिनिटं शिल्लक राहिली 15 आहेत काय हा 5 मिनिटं हे बोलतो 10 मिनिटं बोलणं होते आता बघा मी मोठी दाबण घेऊन व्यसन घालतो म्हणून आता हे वक्त्याचं बोलणं होय बरं ते ढोरराक्यानं बोललं तर जमते असल्या गोष्टी नाही ढोरराक्याला सोबतात मी आणि मला तर वाटायला तुम्ही ढोरराकीच व्हा काय खरंच असं बोलणाऱ्या माणसानं भजनाकडे येऊ मी मला हे कुणी कोण रॉंग नंबर लागलाय असं बोलणार यसन घालायला मी काय तुम्हाला लाता घालवलो नाही काही नाही यसन कवा घालतात ढोर लाता देऊ लागलं देऊ लागलं ऐकना गेलं एका दोरीवर राहिना गेलं रोजच्या रोज एक नाव नवीन तोडू लागलं तेव्हा त्याला यसन घालायची पाळी येते मी काय अजून लाता मारलो नाही मी अजून सुतळीत ते सुईचा दोरा ते पांढरा त्या दोऱ्याला उभा टाकून हा म्हणालो गुणानं राहू द्या मामा ऐकल्या मजा करून असले शब्द यसन घालतो म्हणलो कोणाला मी किंवा एखाद्याला पसारा मंदिरात टाकून कुलूप लावून जावा म्हणलो काय म्हणलो तुम्ही सगळेजण आता परीक्षा करणारे व्हा तुम्ही असं भिवून बसल्या तर कसं होईल ते म्हणायचं मी ढोर हात मला म्हणायचं मी ढोर्रा किंवा म्हणायचं ढोर्रा केला भिता काय तुम्ही कशासाठी असं घालता म्हणा मला
मी काय केलं तुम्हाला एवढं व्यसन घालायचं? आता हे व्यसन तर घालतातच म्हणा, अजून उरावर बसल्यावर छाताडावर बसल्यावर याला हलूच देणार. कुस्ती खेळतात, कुस्ती खेळायच्या काय? कुस्ती खेळायचं असेल तर कुस्ती खेळत कडे एक बारच होऊनच जाऊ द्या. इथं जर जमना गेलं तिथं बघू. तुम्हाला त्याचा लय अनुभव दिसला उरावर बसायचा. मला माहित आहे तुम्ही कोणाकोणाच्या उरावर बसता आणि तुम्ही लई जणांच्या उरावर बसत आले आतापर्यंत. तुम्हाला मी पहिलंही सांगला, तुम्हाला माझा पहिलाही अनुभव आहे. हे छाताडावर तर बसून घ्यायचं नव्हच. जर कोणी छाताडावर बसतो म्हणत असेल तर मला तेवढ्या पलीकडच्या पातळीला जाऊन बोलण्याचा प्रसंग तुम्ही आणू नका. होय की नाही? फार मी पलीकड जाऊन बोलाव, काहीतरी शिवा देवा, काहीतरी एवढं वाकडं बोलाव, मग या गावचं नाव खराब करून जावं असं तुम्हाला वाटत असेल. या गावात मी वचन देऊन आला होत्या मान्य साहेबाला, तुमच्या गावात कार्यक्रम ऐकायसारखा होईल म्हणला. जर या कार्यक्रमाला तुम्ही जर बटा लावत असाल, तुम्हाला बटा लावू देना देना देना. मी या गावच्या फोनवरच त्या सैर्यानं सांगितलं की बाबा चांगला कार्यक्रम हो, तुम्ही जरी छाताडावर बसायला आल्या, चक पाये हात मुंडक एका जागी बांधून कोणत्यात टाकतो म्हणाला. मात्र नाव खराब होऊ दे ना या गावचं, एवढं मात्र शाश्वत आहे. काय गरज आहे तेवढं लय? यायला काय सामान नाही काय? यायचं सामान वाजवायला यायच्याच गावात माणसं भेटणं झाली, तुमचं सामान घेऊन का वाजत बसतील? खरं वय की खोटं वय? तुम्ही घेता काय त्याचं सामान? तुमचंच देता त्याला. आता कुठं न्याय? आता न्याय कुठं निवडणार हे? आता दुसरी गोष्ट, ते बारक जाळ टाकून बघतात मला. बारक आधी मोठ नाही, आधी बारकच होय. आधी मोठं कशी टाकतात? आधी बारक टाकून बघतात म्हणा, आणि त्या जाळाला अडकण लागलं आणि ते डुकर धरायचं राहते म्हणून ते टाकतात ना. ते फासा. हे जाळे टाकणारे लोक भजनाकडे कसे आलेत म्हणालो मी. यायचं काम इकडं काय म्हणालो या परमार्थात. कमाल आहे की नाही? आता तुमची बघा बोलण्याची भाषा बघा तुम्ही. मी तुमच्या लक्षात आणून द्यालो, कोण चुकालय, कोण चुकीचं बोलालय, कोण कसं बोलालय, चूक तुमच्या लक्षात आणून द्याला, जेणेकरून पुढे चालून हे पलटी मारतात मला माहिती आहे. हा, त्याच्यासाठी मी तुम्हाला चूक, त्याची चूक काय झाली ते तुमच्या लक्षात आणून द्याला. आता हे जाळे जर मला टाकत असतील, मी काय मासोळी नवा, मी काय कुठलं रांडुकर नवा, मी काय कुठलं वानेर नवं, मी काय कुठलं माकड नवं. हे तुमचं धंदा नवं. तुमचा धंदा तिकडे जा, त्या गंगावर बसा जाळे टाकून. जाळे टाकणाऱ्याचं इथं काही काम नाही. बकवास पेटी माईक वर शहाणपणा करायची इथं काय काम? हे जाळे टाकायचं धंदा होय? कुठं टाकतं जाळे? माईकाला काय बोलाव, कुठं बोलाव, कसं बोलाव? आपण वक्ते आहात, आपल्याला वक्ते म्हणून या ठिकाणावर बोलवलंय. आपण वक्त्याचा फायदा वक्त्यापुरताच, जितके पाय हात तितकंच आचरण टाका, त्याच्या पलीकडे जमत नाही. आता मला अजून काही मोठ्या उदाहरणानं सांगायला असलं, आता बोलल्या तर बोलल्या, इथून पुढे तरी तुम्ही हे बोलून हो, तुम्हाला हे सोबत नाही. ही आपली भाषाच नव्ह.
हे आपल्या सोबत नाही, ही आपला गुणधर्म नव. आपण असलं जर बोलत असाल आणि गळ्यात 1000 जरी वारकऱ्याच्या माळी टाकल्या तरी तुम्ही वारकरी होत नाही. एखाद्याच्या नाकात येसन घालाव, एखाद्याला जाळं टाकाव, हे कुठं वारकऱ्याला लागू पडते? याला खरंच वारकरी म्हणतात काय? मग याला वैष्णव भक्त म्हणतात काय? याला कीर्तन भक्ती मध्ये कुठं बशितात? कीर्तन भक्ती करणाऱ्यानं कुठं जाळं टाकलंय? कोणाच्या नाकात येसन घातली? आता माझी बाजू श्रवण भक्तीची होय मामा, होय की? आता श्रवण भक्ती मध्ये जे जे माझ्याकडून बोलला ते मी यायला सांगतो. आता कीर्तन भक्ती त्याच्या वाट्याला आहे. बघ आता हे जाळे कुठं कीर्तनात येतात, हे येसन कुठं कीर्तनात येते, आणि छाताडावर कोणाच्या बसून कोण कुठं काय करते हे कीर्तन भक्तीत मला दाखवावे. बरोबर आहे की? चुकलं तर मला आता सांगा. आता झाली बाजूची वाटणी, त्याच्या पद्धतीने आता कुठं त्याच्या कीर्तन भक्तीत जाळे टाकतात. ते आपण सगळेजण बघूत आणि त्याची जाळे फेकून टाकूत. हे नवं बाई बरोबर. कारण कीर्तन भक्तीला जाळं लागू शकत नाही. कीर्तन भक्तीमध्ये यसन लागूच पडत नाही. कीर्तन भक्ती ज्याच्याकडे आहे ते छाताडावर बसूच शकत नाही. आणि जे एवढ्या गोष्टी करते ते वारकरी असू शकत नाही, वारकरी असू शकत नाही, वारकरी असू शकत नाही. आणि म्हणून ते कबड्डीची फट शिवून टाकू आपण. कबड्डीची राहिली किती काला ठेवायची तिला तरी भाग. तुम्ही हाच एवढे तुमच्या दोषकावून पलीकडे उडी मारून शिवू नाही, येऊन अजून इकडे उडी मारलं तरी तुम्हाला पता लागणार. तुम्हीच मला धोतर घाल की मी तुझ्या कमरलाच येतो म्हणाले. अजून आता कमर उडी एक उडी जातेच की कशी? याच्या दोषकावून उडी मारून फट शिवून अजून उडी मारून माझ्या डब्यात येतो की नाही? आता ते आईनच म्हणायचं मला काय कबड्डी खेळायची नाही, कोणाच्या उरावरही बसायचं नाही, आणि मला काय कुठं मासुळ्या धरायला जाळही टाकायचं नाही. म्हणून आता इथून पुढे तरी तुम्हाला सांगायला, इथून पुढे तरी असे शब्द वापरू नये. हे भजण्याची रीत नव. एखाद्या समोरच्या माणसानं जर असे शब्द बोलले, याच्या 5 पटीनं पलीकडे जाऊन बोला तुम्ही, ते मला मान्य आहे. पण समोरचा भजण्या तुम्हाला फक्त शंका विचारलाय की बाबा हे चोर कसे लागले, हे त्रिगुण कसे लागले, मग हे त्रिगुण कसे काढल्या जातात, याच्यावर शंका होईल. हे तर प्रश्न नव, काही नव, काही नव. मग आता याच्यावर तुम्हाला काय तुमचं मत आहे हे तुम्ही लोकांना सांगून द्या, आणि तुमची काय चूक झाली तेही लोकांना सांगून द्या. आणि कीर्तन भक्ती तुमच्या बाजूला आहे. कीर्तन भक्ती सुद्धा तुमच्या पुढे तुमच्या शास्त्रातून तुमच्याच प्रमाणात तुम्हाला प्रमाण देऊ जातो. मग तुमचं कीर्तन भक्तीवर किती विश्वास आहे तुम्ही मला सांगा. म्हणून चला रे सख्यानो, उठा रे सख्यानो,
Thank you.